तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धमकीची खोटी माहिती पसरवणाऱ्यावरती अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लोणावळा पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आलेली आहे। अविनाश वाघमारे यांनी दारूच्या नशेत पोलिसांना फोन केलेला होता। मुंबईला जात असताना लोणावळ्यातील एका हॉटेलवरती तो थांबलेला होता। दरम्यान यानंतर बिलाच्या वादावरून त्याने हॉटेल मालकाला धडा शिकवण्यासाठी अशा पद्धतीचा कॉल केला आणि पोलिसांना खोटी माहिती दिली होती। तर दारूच्या नशेमध्ये पोलिसांना हा फोन करण्यात आलेला होता। मात्र संपूर्ण दिवसभर चर्चा होती ती मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा विषयासंदर्भातली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भातली धमकी देण्यासंदर्भातला कॉल आलेला होता आणि हा कॉल आल्यानंतर मात्र संपूर्ण दिवसभर त्यांची सुरक्षितता वाढवण्याकडे सगळ्यांनी लक्ष वेधलेलं होतं। धमकीची खोटी माहिती देणाऱ्याला मात्र आता त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अदखलपात्र गुन्हा त्याच्यावरती नोंदवण्यात आलेला आहे। दसरा मेळाव्याच्या गर्दीवरून भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेवरती हल्लाबोल केलेला आहे। शिवाजी पार्क भरण्यासाठी काँग्रेस मदतीचा हात करणार आहे असा टोला आशिष शेलारांनी लगावला। तर शेलारांच्या टीकेला शिवसेनेने जोरदार उत्तर दिलेलं आहे। शिवसेनेचा दसरा मेळावा जवळ आलेला असताना भाजपने राजकीय हल्ले वाढवले। काँग्रेसच्या राहुल गांधींची भारत जोडो, राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आणि शिवसेनेचा शिववडा यांची सांगड घालत आशिष शेलारांनी तिखट टीका केली आहे। शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला अशा शब्दांचा वापर टीकेला झणझणीत तडका देतो। दसऱ्याला शिवाजी पार्क भरणार नाही म्हणून पेंग्विन सेनेला शिवाजी पार्क भरण्यासाठी काँग्रेसचा हात आता प्रयत्न। शिववड्याला बिर्याणीचा मसाला लावायचं काम हे दोन्ही पक्ष मिळून हातात हात घालून करत असले तर त्यांच्या लक्षातच येत नाही की यामध्ये स्वतःचा स्वार्थ आणि बळ वाढवण्याचं काम राष्ट्रवादी गपचूपपणे करत आहे। शिवसेनेनं आधी ही ताकद दाखवून दिली आहे आणि विरोधकांना दसऱ्याच्या दिवशी पुन्हा ताकद दिसेल असं प्रत्युत्तर शिवसेनेनं आशिष शेलारांना दिलं। तर मला असं म्हणायचं आहे, जे येतील ते निष्ठेने येतील, कोणाला उचलून आणायची गरज नाही, कोणाला पैसे देऊन आणण्याची शिवसेना पक्षाला गरज लागत नाही। त्यामुळे जी असेल ती शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला मांडणारी असेल। शिवसेना आणि शिंदे गटाचे मेळावे आता जवळ आले, त्यामुळे दोन्ही बाजूंकडून शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली जाते। त्यातच भाजपने टीकेची तोफ धडाडत ठेवली आहे। परिणामी मेळाव्याच्या आधी राजकीय खणाखणी सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।